नमस्कार, मी सुजाता कांबळे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संलग्नित महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन शाखा परभणी चे आम्ही सगळे पदाधिकारी आहोत आणि मी सुजाता कांबळे जिल्हाध्यक्ष आहे. तसेच सचिव अजित सोंदळे, उपाध्यक्ष इम्रान मोमीन, तसंच स्वप्नील राऊत यांच्या सहयोगाने आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे परिचारिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. ग्रामीण भागातील व शहरी भागातील परिचारिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. काय वैशिष्ट्य आहे कार्यशाळेचं? आम्ही याच्यामध्ये एक सब्जेक्ट ठरवून दिलेला असतो. त्यामध्ये आम्ही आमचा सब्जेक्ट दिलेला आहे महाराष्ट्र मेडिकेशन सेफ्टी, प्रिव्हेंटिंग मेडिकेशन एरर्स अँड प्रोमोटिंग सेफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन या विषयावर आम्ही कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. ही कार्यशाळा आम्ही 1 दिवसासाठी ठेवलेली आहे. आपण बोलताना सांगितले ग्रामीण आणि शहरी भागातील परिचारिका यामध्ये त्यांच्यासाठी याचा पुढे कसं काय या प्रशिक्षणाचा? तर या ज्या कार्यशाळेचे आयोजन आहे याचं जर अटेंड केली तर याची आम्हाला आमच्या परिचारिकांना ग्रामीण भागातील शहरी भागातील असो त्यांना 10 क्रेडिट पॉइंट मिळणार आहेत. आणि MSc ने ठरवून दिलेल्या प्रमाणे आम्हाला 150 पॉइंटची आवश्यकता असते. तर रजिस्ट्रेशन रिन्युअल साठी 150 पॉइंट 2027 पर्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही ह्या कार्यशाळेचे आयोजन केलेलं आहे. आणि पाहिलं तर आज उद्या 7 मार्च आहे, महिला दिन आहे. आपण महिला दिनाच्या निमित्ताने आपण जिल्हाध्यक्ष आहात महिला म्हणून आपल्यासोबत सर्व परिचारिका भगिनी आहेत, विशेष करून संघटनेत सर्व पुरुष बांधव सुद्धा आहेत. काय सांगाल ताई की विविध उपक्रम आणि महिलांना मिळालेले संधी या निमित्ताने काय सांगाल आपल्या महिलांना? मला एवढंच म्हणायचं की आमच्या जे क्षेत्र आहे ते खूप कष्टाचं क्षेत्र आहे आणि बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यात पण आम्हाला नर्सिंग कौन्सिलनं ठरवून दिलेले आहेत की 150 पॉईंट तुम्ही केले पाहिजे. तरी मला याचा अभिमान वाटतो की आमच्या भगिनी ज्या आहेत ग्रामीण भागातील शहरी भागातील त्या सगळं म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सेवा करून त्यांनी त्यांचं प्रोफेशन सुद्धा त्या योग्य तऱ्हेने सांभाळत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन आम्ही करत आहोत. त्याच्यासाठी प्रत्येक कार्यशाळेसाठी 10 मार्क आम्हाला MSc ठरवून देत आहे. त्या कामाच्या व्यापातून आमच्या ज्या भगिनी आहेत, परिचारिका आहेत, परत परिचारक पुरुष आहेत, तेही त्यांचंही याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान आहे. तेही खूप कष्ट करून ग्रामीण भागातील मुली, शहरी भागातील मुली त्यांच्या ड्युट्या वगैरे सांभाळून या कार्यशाळेला अटेंड राहतात. आणि मला एवढंच सांगायचं की महिला दिन पण आहे 8 मार्चला. त्या निमित्ताने त्यांना एक 10 मार्काचं आम्ही जे आयोजन केलेलं आहे 8 मार्चच्या निमित्ताने आम्ही त्यांना 10 मार्क त्यांच्या याच्यामध्ये कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांच्या ज्ञानात 10 मार्काची भर पाडली आहे. आणि तसंच मुख्य सांगायचं म्हणजे की आम्ही हे कार्यशाळेसाठी 1ही रुपया घेतलेला नाही. स्वखर्चातून म्हणा की काही म्हणा, पण आम्ही आमच्या भगिनींसाठी, पुरुष अधिपरिचारकांसाठी फ्री कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना आमच्या संघटनेच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम महिला दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या ज्या भगिनी आहेत, सोबत आमचे जे बांधव आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन यांच्या मार्फत आम्ही फ्री CNE म्हणजे निरंतर प्रशिक्षण कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे. ही पूर्णतः मोफत आहे. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी होईल याच्याकडे आम्ही सध्या लक्ष देतोय आणि जास्तीत जास्त संख्येनं आम्ही ह्या कार्यशाळा घेऊ असं आमचं नियोजन आहे भविष्यामध्ये. आणि हे नियोजन आणखी चांगल्या पद्धतीनं राबवता यावं आणि सर्वांना सोयीस्कर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. आज वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील अधिपरिचारिका आणि पुरुष एकत्र मिळून हा समन्वय साधला जातो. याबाबत काय सांगा? याबाबत महत्त्वाचा मुद्दा असा की आमच्या संघटनेचं कार्य जे आहे ते एकत्र येऊन सर्वांनी पुढाकार घेऊन प्रगती करणे हेच आहे. त्यानिमित्तानं आम्ही जी आज कार्यशाळा आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र फेडरेशनचे परभणीच्या उपाध्यक्ष, सर्वप्रथम महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही जी ही 1 दिवसाची कार्यशाळा भरवलेली आहे यामध्ये सर्व
शहरी आणि ग्रामीण भागातील परिचारिकांसाठी नियोजन केलेलं आहे आणि मी अशी ग्वाही देतो की इथून पुढे पण आम्ही सर्वांसाठी हे कार्य करत राहू आणि याचा सर्वांना लाभ भेटेल आणि मी सर्वांच्या वतीने अजून एकदा सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद.